पेपर फुटीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारकडून परीक्षा दुरुस्ती विधेयक सादर. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी सादर केलं विधेयक. विरोधकांच्या गदारोळातच विधेयकावर आवाजी मतदान. सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयकासंदर्भात एनडीएचा मोठा निर्णय. विधेयकावरील चर्चेसाठी एनडीए तरुण नेतृत्वाला पुढे करणार. भाजपकडून बासुरी स्वराज, शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे विधेयकावर बाजू मांडणार. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपीचं सेलिब्रेशन. सौरव दास, आशुतोष रांका यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओ 5 स्टार हॉटेलमधील असल्याचा आरोप. विरोधकांचा सीजेपीवर निशाणा. एमपीएससी औषध निरीक्षक भरतीतही पेपरफुटीचा रोहित पवारांचा आरोप. नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीवर पेपरफुटीचा आरोप. 12 लाखात पेपर फोडल्याची माहिती. अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांनी मात्र सगळे आरोप फेटाळले. औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीची तक्रार बनावट असल्याची माहिती. पुन्हा लवकर परीक्षा होणार नाही म्हणून बनाव रचल्याची माहिती. तक्रारदारानेच एमपीएससीला मेल करून तक्रार बनावट असल्याचं सांगितलं. संबंधितांची आज चौकशी. मुंबईत राहायचं की कुठे हे फडणवीसांच्या हातात नाही. शिक्षण मंत्री म्हणून मोदींच्या मनात फडणवीसांचं नाव आणि ते त्या पदासाठी योग्य. खासदार संजय राऊत यांचा दावा. आमदारांनी विकास कामांसाठी सातत्यानं पाठपुरावा करावा. मुख्यमंत्री फडणवीसांचा सगळ्या आमदारांना सल्ला. शासनाचं डोकं खात राहा म्हणजे कामं होत राहतील. फडणवीसांचं मिश्किल विधान. तर निधीही कमी पडू देणार नसल्याचं आश्वासन. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर. सीबीआयचे वकील गैरहजर राहिल्यामुळे सुनावणी लांबणीवर. पुढील सुनावणी 3 ऑगस्टला होणार. कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E20 जनता पार्टीचा उदय. इथेनॉल मिश्रित पेट्रोल विरोधात डिजिटल आंदोलनाला सुरुवात. E20 पेट्रोलमुळे मायलेज कमी होत असल्याच्या तक्रारी. 100% शुद्ध पेट्रोलचा पर्याय देण्याची मागणी. साखरेचा गोडवा महागला. भाव 8 रुपयांनी वाढला. घर खर्चाचा ताळमेळ बिघडला. साखरेचा दर प्रति किलो 52 रुपयांवर. मुंबईच्या पाणी पुरवठ्याची चिंता अखेर मिटली. भातसा, मोडकसागर, तानसा ही धरणं 100% भरली. मध्य वैतरणा धरणातील जलसाठाही 86.56%. यंदा मुंबईत पाणी टंचाईची शक्यता जवळपास संपुष्टात. नाशिक जिल्ह्यातील 13 ते 14 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरूच. 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेला विसर्ग आजही कायम. धोक्याची पातळी ओलांडणारी गोदावरी पूर्व पदावर येण्यास सुरुवात. अमरावतीच्या धारणी तालुक्यात 4 आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा. 143 विद्यार्थी बाधित. आश्रमशाळेतील मुख्याध्यापक आणि अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई. LGBTQ हा समाज आपल्याच समाजाचा भाग. त्यांना मानानं जगण्याचा अधिकार. सरसंघचालक मोहन भागवतांचं विधान. LGBTQ समाजाशी भेदभाव करणं किंवा त्यांना कमी लेखणं योग्य नाही. भागवतांचं वक्तव्य. अमेरिकेचे हल्ले थांबताच इराणचीही प्रतिहल्ल्यांना स्थगिती. इराणकडून अमेरिकेच्या मित्र देशांवरील प्रतिहल्ले तात्पुरते स्थगित. हल्ले थांबल्यानं तणाव निवळण्याची शक्यता.